तुझ्या केंद्रावर आले तेव्हा मी बघितलं, की तुम्ही एकदम असं चांगलं हायटेक वगैरे केलंय. म्हणजे तिकडे त्या नुसत्या ढिगाऱ्यातनं काढत होत्या आणि इथे तुमचा असा एक बेल्ट जात हो. होता. ते सांग ना जरा, की ते कसं काय तुम्ही त्यांना कसं हे केलंय? म्हणजे त्यांना आता कसं ॲक्चुअली आता शिकवलंय? कसं होतं, की ह्या बायकांना आम्ही आमच्या साईटवरती कामासाठी आणलं हं, हं, आणि हं. त्यांना आम्ही सांगितलं, की तुम्हाला काय? तुम्हाला कचरा पाहिजे. तुम्हाला रोजीरोटीसाठी काहीतरी पाहिजे. आम्ही तुम्हाला पैसे देऊ. हां, त्याच्या बदल्यात तुम्ही आमच्यासाठी काम करा. बरं. आणि मग काम करायचं कसं? तुम्हाला त्या कचऱ्यात जाऊन काम करण्यापेक्षा तुम्हाला आम्ही फ्रेश, चांगल्या, स्वच्छ एन्व्हायर्नमेंटमध्ये काम देतो. हो. बरं, वर्षानुवर्ष हे लोकं पिढ्यानपिढ्या हेच काम करतायत. अच्छा. कचरा गोळा करणं. ओके. त्यामुळे आम्हाला त्यांना कधीच शिकवावं लागलं नाही. इनफॅक्ट कितीतरी गोष्टी त्यांच्याकडनं मी शिकले, शिकलीस. की कंटॅमिनेटेड प्लास्टिक म्हणजे काय? तुमचं हार्ड प्लास्टिक म्हणजे काय? हां, मग आम्ही काय केलं, की आता त्यांचं काम सुखकर किंवा सोपं व्हावं ह्याच्यासाठी आम्ही तिकडे कन्व्हेअर बेल्ट्स लावले. बरं. आता आमची जी पद्धत असते कचरा गोळा करण्याची ती अशी असते, की आता 2,00,000 घरांपर्यंत आम्ही पोहोचल्यामुळे आम्ही आता काही व्हेइकल्स हायर करतो. हं. टेम्पो हायर करतो. आमचे अशा वेगवेगळे रूट्स आम्ही आता बनवलेले आहेत. आम्ही त्याच्यासाठी एक वेबसाईट बनवली आहे. WhatsAppचे ग्रुप्स बनवलेले आहेत आणि WhatsAppच्या ग्रुप्समध्ये कसं आहे, की आता एकेका एरियाचा एक ग्रुप आणि मग आम्ही सांगतो, की तुमच्याकडे सोमवारी कलेक्शन होईल, तुमच्याकडे बरं. मंगळवारी कलेक्शन होईल. मग त्या ग्रुपमधल्या लोकांना ते आम्हाला सांगतात, की आमचा कचरा इकडे ठेवलाय, आमचा कचरा ह्या स्पॉटवर स्पॉट. ठेवलाय, असं ते सांगतात. मग आमचं कलेक्शन व्हेइकल तिकडे जातं. तो कचरा सगळा गोळा करतं, हं, आमच्या साईटवरती आणतं. साईटवरती आल्यानंतर ह्या ज्या महिला आहेत, हं, हं, त्या महिला कन्व्हेअर बेल्टवरती सगळा तो सुका कचरा टाकतात. हं, आता हे सॅग्रिगेशन कसं होतं, हं, तर कन्व्हेअर बेल्टच्या दोन्ही साईडला हं. 4-4, 5-5 महिला बसलेल्या असतात हां. आणि प्रत्येकजण एक-एक कलेक्शन करतो. बरं. म्हणजे एक-एक सॅग्रिगेशन हो. करतात. म्हणजे एक महिला असेल ती फक्त त्या कन्व्हेअर बेल्टवरचा पेपर उचलेल. बरं. एक असेल ती फक्त ग्लास प्लास्टिक. उचलेल. एक ओके. असेल ती फक्त प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार उचलेल. आणि तो असं कन्व्हेअर बेल्ट फिरत राहतो. त्यामुळे कसं होतं, की आमचं सेग्रिगेशन पण आपोआपच होऊन जातं. आपोआप होतं. हं, मग हे जे आमचं सेपरेट आम्ही जे हे केलेलं असेल ते आम्ही रिसायकलिंगला पाठवतो. हं. आता रिसायकलिंगला पाठवतो म्हणजे काय होतं, की ग्रॅन्युअल्स बनवले जातात. प्लास्टिकचे. प्लास्टिकचे बरं. प्लास्टिकचे ग्रॅन्युअल्स बनवले जातात. मग त्या ग्रॅन्युअल्सपासनं तुझ्या टेबल बनतात, खुर्च्या बनतात किंवा परत त्याचे काही इतर प्रॉडक्ट्स बनवायचे असेल तर त्याच्यासाठी ते ग्रॅन्युअल्स किंवा पॅलेट्स असतात ते बनवलं. बनवले जातात. बरोबर. पेपर असेल तर तो आम्ही पेपर इंडस्ट्रीकडे पाठवतो. मग ते त्याचाच परत पल्प बनवून पण परत त्याचा पेपर बनवतात. सेम वे मेटल, ग्लास हे आमचं रिसायकल होतं. सो आमच्या साईटवरून असं कुठलंही प्रॉडक्ट किंवा कुठलीही गोष्ट नाहीये की जी डम्पिंग ग्राउंडवर परत जाते. परत जात. मग त्या प्लास्टिकचं तुम्ही जे 10 प्रकारची जी आहे त्याचं तुम्ही काय करता? म्हणजे जी आपण ऐकतो ना, की अजिबात डिग्रेड होत नाही असं असतं ना, जे म्हणजे जे अगदी लोकं म्हणतात ना, ते फिशच्या पण घशात जाऊन ओके. अडकलेलं असतं. त्याचं तुम्ही काय हां, करता? आता दॅट प्लास्टिक जे ते ज्या प्लास्टिकचा तू उल्लेख केलास, ते प्लास्टिक म्हणजे कंटॅमिनेटेड प्लास्टिक. बरं. म्हणजे आपले ते चिप्स आणि चिप्स, राइट. फ्राईज आणि असे सो वाले. कंटॅमिनेटेड प्लास्टिक किंवा त्याला मल्टीलेयर प्लास्टिक असं बरं. म्हणतात. याच्यामध्ये कसं असतं ना, की आतमध्ये एक ॲल्युमिनियम फॉइलचा लेयर असतो आणि मध्ये म्हणजे ॲल्युमिनियम फॉइलच्या वरती एक पेपरचा लेयर असतो, की ज्याच्यावर आता फॉर एक्झाम्पल तू लेस किंवा कुरकुरेसचं जर पाकीट घेतलंस, तर त्याच्यावरती एखाद्या बॅट्समनचा फोटो प्रिंट केलेला असतो किंवा लेस म्हणून रंगीत ह्याच्यावरकडून नाव लिहून तिथे बटाट्याचे ते चिप्सचे फोटो असतात. सो हे सगळं प्रिंटिंग असतं आणि तो पेपर असतो आणि त्याच्यावरती एक थिन प्लास्टिक फॉइलचा लेयर दिलेला असतो. सो हे अशा प्रकारचं पॅकेजिंग असतं, त्याला कंटॅमिनेटेड प्लास्टिक असं म्हटलं जातं आणि हे कुठेही रिसायकल होत नाही. हं, हं. सो हा एक आमच्याकडे मोठा प्रश्न होता, की अशा प्लास्टिक गोळा तर केलं, त्याचं करायचं काय पुढे? बरं रिसायकलिंगला तर पुढे कोणी घेत नाही. मग आम्ही काय केलं, आम्ही त्याच्यासाठी एक ऑइल मशीन घेतलं. ऑइल मशीन. हां. बरं. मग हे जे प्लास्टिक आहे ते खूप हाय डिग्रीवरती मेल्ट होतं. हं, हं. आणि मग ते मेल्ट झाल्यानंतर त्याच्यातनं 4 बाय प्रॉडक्ट्स आम्हाला मिळतात. बरं. एक जे असतं ते ॲल्युमिनियमचं मेटल फॉर्ममध्ये मिळतं. पेपर असतो तो ऑफकोर्स हाय याला तो जळून त्याचं कार्बन तयार होतं. वॉटर तर पाणी हा एक बाय प्रॉडक्ट असतो आणि तिसरा जो
महत्त्वाचा प्रॉडक्ट असतो तो म्हणजे ऑइल. आता हे ऑइल म्हणतो आपण ह्याला, पण हे जे असतं इट्स अ सबस्टिट्यूट टू केरोसिन. अच्छा. आणि हे म्हणजे प्रॉपर तुम्ही इंडस्ट्रियल यूजला वापरता येतं इंडस्ट्री का? म्हणजे तू प्रॉपर तू एखाद्या फर्नेसमध्ये वापरू शकतेस अरे वा. किंवा तुझ्या हे जे कुकिंग स्टोव्ह कुकिंग जे स्टोव्ह. असतात त्याच्यामध्ये तू केरोसिनच्या बदल्यात पण ते ऑइल वापरू शकतेस. बर. आणि आमच्या साईटवरच्या बायका मी बऱ्याचदा बघितलंय ते त्याच्यामध्ये मी आले एकदा तेव्हा त्यांनी त्याच्यातच हे करून चहा वगैरे चहा बनवलेला. केलेला तू बघितलाय. सो हे जे कंटॅमिनेटेड प्लास्टिक होतं हे आमच्याकडेच आम्ही आता रिसायकल करतो. अरे वा. आणि बाकीचं प्लास्टिक किंवा बाकीचं जे आहे ते तर आम्ही बाहेरच पाठवतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.